बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के हॅलो, चला मैदानावर जाऊया. आजच्या दिवसभरातला चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होतोय. गोटी फायटर्स विरुद्ध कर्जूल वॉरियर्स. गोटी फायटर संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कर्जूल वॉरियर संघाला इथे फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. कारण या अगोदरच्या सामन्यामध्ये गणितगुरू सिन्नर कॅपिटल संघानं नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो त्यांच्या अंगलट आला. तो निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला आणि दुर्दैवानं त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात मात्र टॉस जिंकून इथे फलंदाजी घेतली जाते. अखिलेश हो, यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय चेंडू, षटम पूल केलाय, वेगानं चेंडू ट्रॅव्हल करतोय, डीप बॅकवर्ड पॉइंट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय, चौकार. संघाकडनं सलामीची जोडी आपण बघतोय. स्ट्राईक घेतोय डाव्या हाताचा फलंदाज अरुण पोरजे. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या ताबडतोड फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लोकल बॉय स्थानिक खेळाडू अमित नेटावटे, तर गोलंदाजी मार्कवर नाशिक एक्सप्रेस अखिलेश सिंग. ओ, हलक्या हाताने चेंडूला स्टेअर केलंय. एक चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला आणि चांगल्या गोलंदाजाला सन्मान इथे आकाश पोरजेकडनं दिला जातोय. सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राईक इथे चेंज होतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे मैदानाच्या आतमध्ये टाकलं जात आहे. क्षेत्ररक्षण जर आपण बघत असाल अमित नेटावटे यांच्यासाठी पुन्हा एकदा बदललं जात आहे. थर्डमॅन, वायडिश गली, पॉइंट, कव्हर, मिड ऑफ, थर्डमॅन, स्क्वेअर लेग. दोन खेळाडूचे बाहेर आहे, लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू ऑन साइडला मनगटाचा वापर करत इथे चेंडूला दिशा दाखवली गेली. फ्लिक पद्धतीचा स्ट्रोक खेळून काढला अमित नेटावटे यांच्याकडनं. सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1 ने वाढेल. 6 धावा धाव फलकावर लागताय. गोटी फायटर्स मात्र निश्चितच पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असेल. ओहो हो, पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल. डीप मिड विकेटच्या खूप दूरवरनं, उंचावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. अरुण पोरजेच्या बॅट मधनं आणखी एक दमदार फटका, चेंडू सीमारेषे पार, षटकार. चार चेंडू 12 धावा धाव फलकावर लागताय. इथे अरुण आकाश पोरजेसाठी पुन्हा एकदा दोन खेळाडू, डीप मिड विकेट आणि एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. गतीमध्ये बदल. एक सुरेख चेंडू कमबॅक करत असताना अखिलेश सिंग, मॅन फ्रॉम सातपूर. अखिलेश देखील एक नावाजलेला गोलंदाज म्हणून संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्यांना ओळखलं जातं. आत्ताच सुप्रीमो चषकामध्ये प्रतीक डिंगडॉंग संघाकडनं सुप्रीमो चषकामध्ये सहभागी होऊन पुन्हा एकदा आपल्या स्थानिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी परतलेत अखिलेश सिंग. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे डिलिव्हर केला गेला. एज लागून चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये. सिंगल कंप्लीट केली जाते. धाव संख्या 1 ने वाढते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं पहिलं षटक इथे संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 13 धावा. बिनबाद 13. एक आकाश पोरजेच्या बॅट मधनं एक मोठा षटकार देखील बघायला मिळाला आणि अखिलेश सिंग सारख्या एका वेगवान गोलंदाजावर आक्रमण ज्या पद्धतीने आकाशकडनं केलं गेलं, मात्र ह्या फलंदाजाचं निश्चितच कौतुक असेल. अखिलेश
आपल्या भन्नाट वेगासाठी, वेगवान गोलंदाजीसाठी संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याला ओळखलं जातं आणि नाशिक एक्सप्रेस म्हणून देखील त्यांना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं. गोटी फायटर संघाकडनं या स्पर्धेत ते सहभागी होत आहे. फुल टॉस ऑन साइडला, व्हॉट अ स्ट्रोक, एक तगडा स्ट्रोक. फुल टॉस चेंडूचा समाचार घेत असताना काउ कॉर्नर सीमारेषेच्या डोक्यावरनं आकाश पोर्जेच्या बॅट मधून आलेला एक तगडा स्ट्रोक. चेंडू सरळ जातोय हवाई मार्गाने, एक फ्लॅट सिक्स बघायला मिळतोय. स्वागत इथे षटकार मारून केलं गेलं. दर्शन मंडाले, अखिलेश यासारखे क्रिकेट विश्वातील एक वेगवान गोलंदाज तुम्ही बघताय. फ्रंट लाईन सीमर. ओ कट केलाय चेंडू, स्क्वेअर कट पॉइंट रिजन मध्ये. सुरेख असं क्षेत्ररक्षण, वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. नॉन स्ट्रायकिंग एंडला धावपात करण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय. सिंगल अगदी वेगाने इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढेल. 20 धावा. इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सोबत जोडले जात आहे कुशल गायकवाड. कुशल देखील लेदर बॉल क्रिकेट असेल, टेनिस बॉल क्रिकेट असेल, या क्रिकेटच्या दोन्ही फॉर्मॅट मधला एक नामांकित वेगवान गोलंदाज. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मैदानी फटका अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. वीक क्षेत्रामध्ये लॉंग अन रिजन मध्ये सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली जाते. आजच्या खेळाचा जर आपण विचार केला असेल तर आज मात्र सामने थोड्याशा कमी धावसंख्येचे होत आहे. कालपर्यंत 80, 90, 100 पेक्षाही जास्त धावा सामन्यामध्ये निघत होते. आज मात्र कुठेतरी हो यावेळेस ऑन साइडला पुन्हा एकदा पूल केलाय. इथे फुल टॉस चेंडूचा समाचार घेत असताना आकाश पोर्जेच्या बॅट मधनं पुन्हा एकदा एक तगडा स्ट्रोक येतोय. काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. एक जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषे पार, चौकार. या चौकारासोबत धावसंख्या वाढते. 25 धावा धाव फलकावर लागताय. ओहो लाजवाब स्ट्रोक, व्हॉट अ शॉट. आकाश पोर्जेच्या बॅट मधनं एक जबरदस्त स्ट्रोक. स्क्वेअर कट पॉइंटच्या डोक्यावरनं मारलेला हा फटका सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. आकाश पोर्जेच्या बॅट मधनं आणखी एक नजाकत भरा कलात्मक फटका येतोय. घणाघाती फलंदाजी इथे आकाशच्या बॅट मधनं बघायला मिळते. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी खेळी बघायला मिळते. दर्शन मंडाले सारख्या एका नावाजलेल्या गोलंदाजावर इथे आक्रमण केलं जातंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उचलला जातोय. धावसंख्या 29 धावा. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू यावेळेस मात्र विकेटच्या अगदी बाहेर. आउटसाइड द ऑफ स्टंप. प्रेशर, दबाव स्पष्ट जाणवतोय. जबरदस्त फलंदाजी आकाश पोर्जे 9 चेंडूंमध्ये 27 धावांवर नाबाद बॅटिंग करतोय. धावसंख्या 1.5 षटकानंतर बिनबाद 30 धावा. राऊंड द विकेट डाव्या हाताच्या बॅट्समन साठी दर्शन. यावेळेस शॉर्ट पूल केलाय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. नितीन राजगिरे चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण तिथे केलं गेलं. सिंगल कंप्लीट केली जाते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मधलं दुसरं षटक देखील इथे संपतंय. 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15.50च्या सरासरीने धाव फलकावर धावा लागताय. बिनबाद 31 धावा. 31 धावा धाव फलकावर लागताय. हवेचा वेग तुम्ही बघत असाल. पुन्हा एकदा डाव्या हाताच्या फलंदाजासाठी वेगवान वेगाने वारे वाहत आहे. इथे आकाश देखील या हवेच्या वेगाचा फायदा आपल्या फलंदाजीमध्ये करून घेत असताना विरोधी गोलंदाजांवर मात्र हल्ले चढवताय, आक्रमण करताय. इकडे अमित नेटावटे देखील आपल्या सहकार्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करताय. स्वतः मात्र संयमानं ते खेळताय. मोठ्या फटकेबाजीसाठी, ताबडतोड फलंदाजीसाठी देखील त्यांना ओळखलं जातं. आज मात्र ते शांत आहेत. मनोज
शॉर्ट प्लेन डिलिव्हरी, हाफ ट्रॅकर डिलिव्हरी, इथे बॅटवर चेंडू पिक केला आणि जबरदस्त स्ट्रोक, पुल पॉवरफुल, पुन्हा एकदा सक्सेसफुल, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं हवाई मार्गाने चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. काही अनुभवी गोलंदाज जो विशेष करून प्रीमियर लीगचा खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं, मिस्टर लीग देखील त्यांना म्हटलं जातं. मात्र या सिरीजमध्ये अजूनपर्यंत यश त्यांच्यापासून थोडंसं दूर पळत आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील ते शून्यावर बाद झाले होते. कमबॅक करताय मनोज जायभावे. मजबूत इरादे, निर्भीड बाणा, मॅन फ्रॉम सिडको मनोज नाना. काय गोलंदाजी. या अगोदर जानेवारी फेब्रुवारी मध्ये मुंबईमध्ये राष्ट्रवादी चषक जो आयोजित केला गेला होता, बीएमसी राष्ट्रवादीच्या गटनेत्या आदरणीय राखीताई जाधव यांच्या वतीनं तब्बल 10 लाख रुपये रकमेच्या स्पर्धेमध्ये शिर्डी साई संघाकडनं खेळत असताना मनोज जायभावे आणि प्रतीक देवरे यांनी ज्या पद्धतीचं प्रदर्शन केलं होतं, स्पर्धेचं उपविजेतेपद आणि 5 लाख रुपये रकमेचं पारितोषिक देखील मिळवलं होतं. यावेळेस मात्र ओरपीच डिलिव्हरी, एक जबरदस्त प्रहार अमित नेटावटेच्या बॅटमधनं, बॅटवर चेंडू पिक केला आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये फेवरेट झोन मध्ये चेंडू खेळत असताना काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. अमित नेटावटेच्या बॅटमधनं एक तगडा स्ट्रोक, अँड हँडसम, षटकार. धावफलक 2.3 षटकानंतर बिनबाद 44 धावा, 44 रन्स. एज दरम्यान रिझन मध्ये फ्लिंटॉप चेंडूच्या मागे येत आहे, सुरेख असं क्षेत्ररक्षण. या दरम्यान मास्टर्स वॉरियर संघाचे सन्माननीय संघ मालक दिनेशभाई दासवानी यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत असेल दिनेशभाई आपलं. अमित नेटावटे षटकार मारल्यानंतर मात्र सिंगल काढताय. सेन्सिबल क्रिकेट आज. हो, सिंगल का काढला गेला याचं उत्तर मात्र या चेंडूवर मिळतंय. स्ट्राइक अरुण पोर्जेकडे दिला जातोय. इथे बॅकफुटला येत, इथे रूम क्रिएट केला, ऑफ स्टंपवर शफल झाले आणि बॅटवर चेंडू पिक केला. एक जबरदस्त स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू सरळ जातोय हवाई मार्गानं डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर, षटकार. स्क्रीनवर देखील आपण बघू शकता काय फटकेबाजी आकाश पोर्जेच्या बॅट मधनं होते. हो, यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमबॅक करताय. वाईड यॉर्कर, 4-5व्या स्टंपवर गोलंदाजी केली जाते. इथे षटकाची समाप्ती होते. या अप्रतिम चेंडू सोबत 3 षटकाची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 51 धावांवर. सन्माननीय आयोजन समितीचे स्वप्नीलजी वाबळे, देवळाली गाव शिवजन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आणि त्यानंतर सुमितजी बनकर यांचंही आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत असेल आपलं. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे बदल होतोय. पुन्हा एकदा आपण ऐकू शकाल हिंदीमध्ये व्हॉइस ऑफ नाशिक सन्माननीय मुन्नाजी शाह सरांना. ओव्हर टू मुन्नाजी सर. संदीप बोराड़े सर. 3 ओवर का खेल यहाँ पर पूरा हुआ है. 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जहां पर 51 थी, एक अच्छा शॉट अमित नेटावटे के बल्ले से. अक्सर बहुत कम ऐसा देखा जाता है कि ऑफसाइड में इतनी आसानी से ये स्ट्रोक खेला जाए, लेकिन इस बार स्ट्रोक को बनाया. शॉर्ट गेंद जो ऑफ स्टंप से बहुत ज्यादा बाहर थी, गेंद चली गई डीप गली बाउंड्री की ओर 4 रनों के लिए. घोटी फाइटर्स की ओर से चौथा ओवर शुरू किया गया है. चौथे ओवर में गेंदबाजी करने के लिए बुलाए गए हैं प्रीतेश पुरी. इस बार अच्छा कमबैक प्रीतेश द्वारा. गेंद समा गई विकेट कीपर के हाथों में. 55 रन कुल मिलाकर अभी तक स्कोर है चौथे ओवर में. इस समय खरजुल वॉरियर्स का अमित नेटावटे और आकाश पोर्जे, अरुण पोर्जे के नाम से भी जाने जाते हैं. अगली गेंद थोड़ी शॉर्ट गेंद, घुमाने की कोशिश ऑन साइड में. पहली गेंद पर चौका आने के बाद
पहली गेंद पर चौका आने के बाद बैक टू बैक 2 डॉट गेंदे, अच्छा कमबैक प्रीतेश पुरी द्वारा। प्रीतेश नेक्स्ट बॉल, ओ वाह क्या सुंदर गेंद की है, क्या सुंदर गेंदबाजी प्रीतेश द्वारा। ये डेलिब्रेट रन नहीं हो सकता है प्रीतेश। स्ट्रोक अटेम्प्ट किया गया, स्ट्रोक अटेम्प्ट किया गया, सिंगल रन यहां पर खाते में जुड़ जाएगा खरजूल वॉरियर्स के। स्ट्राइक पर होंगे पोरजे। 2 नाम के धनी हैं आकाश, अरुण पोरजे के नाम से भी जाने जाते हैं, आकाश पोरजे के नाम से भी जाने जाते हैं। मुंबई पुलिस में फिलहाल अपनी सेवाएं दे रहे हैं पोरजे। बहुत अच्छे क्रिकेटर हैं। नासिक की धरती पर जहां भी इवेंट होता है वो फुल लेंथ गेंद और क्या सुंदर अंदाज में खेला गया स्ट्रोक, तेज शॉट, गोली की रफ्तार से निकली जैसे गेंद। लॉन्ग ऑफ पर बाउंड्री लाइन पे मौजूद होने के बावजूद इतना तेज स्ट्रोक खेला गया कि लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को सिर्फ 2 कदम आगे बढ़ाने का भी अवसर नहीं मिला। 60 रन कुल मिलाकर स्कोर हो गया है। प्रीतेश अपने ओवर की आखिरी गेंद लेकर, अच्छा ड्राइव, अच्छा कवर ड्राइव, एक और खूबसूरत शॉट और ये 4 रनों के लिए गेंद बाउंड्री लाइन से बाहर। ओवर कंप्लीट हो जाएगा। 4 ओवर का खेल पूरा हो गया। 4 ओवर की समाप्ति के बाद 16 रन प्रति ओवर के रन रेट से स्कोर पहुंच गया है 64 रनों पर। अब नए ओवर की शुरुआत। अमित नेटौटे के लिए पहली गेंद और लेग स्टंप के बाहर की गेंद वाइड करार दी गई अंपायर आहिर जी द्वारा। 65 रन बने हैं और ये ओपनिंग साझेदारी कुछ संकेत देती हुई इस समय घोटी फाइटर्स के लिए। 4 ओवर का खेल पूरा हुआ है। ऑन साइड में घुमाना चाहता गेंद को, मिस टाइम स्ट्रोक हुआ, गेंद पहुंच रही है डीप स्क्वायर लेग की दिशा में। सिंगल रन यहां पर कंप्लीट कर लेंगे अमित नेटौटे। 66 रन्स। अखिलेश सिंह आए हैं गेंदबाजी करने के लिए 5वें ओवर में इधर घोटी फाइटर्स की ओर से। अगली गेंद होगी पोरजे के लिए। ओ हेलीकॉप्टर शॉट खेलने वाले अंदाज में बल्ला चलाया गया, हालांकि फाइन बाउंड्री के बाहर गेंद जा रही है 4 रनों के लिए। बल्ले से आता हुआ यह स्ट्रोक, इसके साथ ही आकाश पोरजे का अर्धशतक पूरा। 17 गेंदों में 51 रनों की पारी, 300 के स्ट्राइक रेट से। व्हाट अ बैटिंग, ब्यूटीफुल बैटिंग। आज के दिन का पहला अर्धशतक। नेक्स्ट बॉल, शॉर्ट गेंद, खेला है गेंद को, गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा में। 1 रन कंप्लीट कर लिया जाएगा। 1 रन, ओवर थ्रो, ओवर थ्रो और बहुत तेज दौड़कर दूसरा रन दोनों बल्लेबाजों द्वारा कंप्लीट किया गया। 72 रन बन गए हैं। 4.3 ओवर्स, 72 रन्स। 5वें ओवर का खेल प्रगति पर है। एक बार फिर स्ट्राइक पर होंगे अरुण पोरजे। ऑन साइड में घुमाना चाहा, गेंद आकर बॉडी में लगी। 1 रन यहां पर दौड़कर पूरा किया जाएगा। लेग बाइज का इशारा आता हुआ मेन अंपायर की ओर से। बढ़ता हुआ स्कोर अब जा पहुंचा है 73 रनों पर। एक बार फिर आज टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया गया घोटी फाइटर्स के कैप्टन मनोज जायभावे द्वारा। अमित नेटौटे के लिए
फुल टॉस गेंद ऑन साइड में खेली गई, स्क्वायर डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद फील्ड की जा रही है, ओनली सिंगल। अंतिम गेंद आनी बाकी है 5वें ओवर की। 74 रन स्कोर हो गया है। अब जहां तक इस ओवर की बात की जाए, अब तक 10 रन एक चौके की सहायता से दोनों बल्लेबाजों ने मिलकर इस ओवर से अभी तक जुटाए हैं 5 गेंदों में। अखिलेश सिंह ओ सामने वाले छोर पर खेलने की कोशिश, गली के खिलाड़ी द्वारा मेगा मिस्टेक। जहां रन बचाने की आवश्यकता है, वहां इस प्रकार से अगर आप रन देंगे तो यह जोखिम भरा हो सकता है। इस समय आवश्यकता है घोटी के खिलाड़ियों की कि अच्छी गेंदबाजी का और अच्छी बल्ले फील्डिंग का प्रदर्शन दिखाया जाए। गलतियों को सुधारा जा सकता है, गलतियां अगर दोहराई जाएगी तो उसका खामियाजा आपको भुगतना पड़ सकता है। प्रीतेश पुरी आए हैं लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए। अब पहले ओवर में 12 रन खर्च किए थे प्रीतेश ने, और इधर बगैर किसी विकेट के नुकसान पर 5 ओवर के बाद 78 रन बना लिए हैं खरजुल वॉरियर्स ने। अंतिम ओवर शुरू होने वाला है और पहली गेंद होगी अमित को। प्रीतेश टू अमित, स्लोअर वन गेंद और उसको पहले ही पढ़ लिया अमित नेटावटे ने, भाप लिया गेंद को। गेंद पहुंच गई डीप लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। एक और अच्छा स्ट्रोक अमित के बल्ले से 11 रनों में 19 रनों 11 गेंदों में 19 रनों पर पहुंच गए हैं अमित नेटावटे। अब लास्ट ओवर का खेल जारी है, 82 रन स्कोर हो गया है। अब प्रीतेश की अगली गेंद, इस बार ऑफ स्टंप की तरफ गेंद की गई, मिड ऑफ मौजूद हैं, 1 रन कंप्लीट किया जाएगा। इधर खुशल गायकवाड़ की ओर से प्राइज आया है। 3 गेंदों में 3 सिक्सर्स लगते हो तो 500 रुपए खुशल गायकवाड़ की ओर से, दोनों में से जो भी बल्लेबाज मारेगा उसे दिया जाएगा। 83 रन्स प्रीतेश टू अरुण पोर्जे। शॉर्ट बॉल और वो भी लेफ्ट हैंड बल्लेबाज को इस मैदान पर अगर दिए जाए, नतीजा आपके सामने है, रिजल्ट आपके सामने है। बॉल आना पटकन, चला बाकी फील्डर्स गोटी के अंदर आ जाइए। बॉल आ गया है, गोटी के दूसरे खिलाड़ी अंदर आ जाइए। लास्ट ओवर की 3 गेंदें बाकी हैं, 89 रन स्कोर हो गया है। अब प्रीतेश पुरी अगली गेंद के साथ, अरुण पोर्जे को एक बार फिर, इस बार बनाया गेंद को, क्या स्ट्रोक खेला प्रीतेश ने। इस स्ट्रोक का एक्शन रिप्ले अगर आप मोबाइल के माध्यम से देख सकते हो तो ऑफ स्टंप से बाहर की गेंद थी, क्या खूबसूरत अंदाज में गेंद को लपेटा और डीप मिड विकेट की तरफ खेला गया स्ट्रोक। अंपायर के फैसले का इंतजार करना होगा, खुद मुआयना कर रहे हैं अंपायर जाकर। 4 रनों का इशारा राजू जी अय्यर द्वारा। 93 रन्स। पहली गेंद पर 6 लगाया, दूसरी गेंद पर चौका आया। अगर वो दूसरी गेंद पर भी 6 आ जाता तो ये गेंद प्राइज गेंद हो सकती थी अरुण पोर्जे के लिए। खैर प्रीतेश पुरी अपने ओवर की सेकंड लास्ट गेंद लेकर, खराब बॉल, नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। बीमर दूसरा रन और नॉट आउट करार दिए गए। नॉट आउट का इशारा अंपायर की ओर से।
नो बॉल भी और 2 रन दौड़ के भी बना लिए गए। यस सर, फ्री हिट अगली गेंद पर अरुण पुरजे के लिए अब 96 रन। आज के दिन का ये हाईएस्ट स्कोर हो गया है चौथे मुकाबले में। आज के दिन का ये हाईएस्ट स्कोर। ओ, इस बार देखना है गेंद हवा में, कोई खिलाड़ी उस ओर मौजूद नहीं। 1 रन मिल जाएगा अरुण पोरजे को। 97 रन, 97 रन। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला घोटी फाइटर्स के कैप्टन द्वारा थोड़ा महंगा साबित होता हुआ। ये बात और है कि यहां पर 100+ रन भी चेस हो सकते हैं इस मैदान पर। इस मैदान की ये खासियत है। अमित नेटावटे पहले ही मन बना चुके थे गेंद को ऑन साइड में खेलने का, और ज्यादातर स्ट्रोक ऑन साइड में ही खेले जाते हैं ब्लैक बाइज के रूप में। ये सिंगल रन, इसके साथ ही ओवर यहां पर कंप्लीट हो जाएगा। एक भी विकेट नहीं गंवाया है खरजुल वॉरियर्स ने। कुल मिलाकर 98 रन बनाए गए हैं, और यह मुकाबला जीतने के लिए आवश्यकता होगी अब घोटी कैपिटल्स को 99 रनों की। 6 ओवर की 36 गेंदों में 16.50 के रन रेट से। काका नाना प्रीमियर लीग शिवसेना नेते राजू अन्ना जी लौटे तथा ज्येष्ठ नगर सेवक सम्माननीय सूर्यकांत जी अप्पा लौटे के नेतृत्व में रेणुका क्रिकेट क्लब, राजधानी क्रिकेट क्लब, जय बजरंग मित्र मंडल, अनुराधा फ्रेंड सर्कल, इन सभी के माध्यम से सौजन्य से यह सुंदर सा आयोजन काका नाना प्रीमियर लीग का 1,51,000 की धनराशि प्रथम पुरस्कार के रूप में, जिसका आज पांचवें दिन का चौथा मुकाबला चल रहा है घोटी फाइटर्स बनाम खरजुल वॉरियर्स के बीच। इसके बाद होने वाला मुकाबला खेला जाएगा क्रांति युवा फाउंडेशन और गाड़ेकर वॉरियर्स के बीच। दोनों कप्तानों से अनुरोध है, प्लीज अपनी प्लेइंग 11 की लिस्ट लेकर आपको यहां पर संपर्क करना है। गाड़ेकर वॉरियर्स एंड क्रांति युवा फाउंडेशन। योगेश जी गाड़ेकर की टीम गाड़ेकर वॉरियर्स, जबकि संदीप भाई केदारे जिस टीम के ऑनर भी हैं और खिलाड़ी भी हैं और कैप्टन भी हैं, वो क्रांति फाउंडेशन। प्लेइंग 11 की लिस्ट तुरंत यहां पर भेजनी है। नई पारी शुरू होने वाली है। मनोज जायभावे और उनके साथ सनी यादव और मनोज जायभावे, दोनों ओपनर्स घोटी फाइटर्स की ओर से मैदान में पहुंच गए हैं। इनिंग शुरू होने वाली है और यहां पर मेरा समय होता है अब समाप्त। अगली जिम्मेदारी के साथ आपके सामने उपस्थित होने वाले हैं मराठी के बहुत ही जाने माने कमेंटेटर सम्माननीय संदीप बुराड़े सर अपनी सुमधुर आवाज के साथ।
दुसरा डाव इथे मैदानावर सुरू होतोय. कुशल ओव्हर द विकेट. यावेळेस लेग स्टंपवर टाकलेला चेंडू हलक्या हाताने चेंडूला स्ट्रेअर केलाय. स्क्वेअर लेग पंचांजवळ चेंडू जातोय. इथे मुरली जाधव वेगानं चेंडूवर येत आहे. सिंगल कंप्लीट केली जाते. मेंडेटरी पॉवर प्ले. दुसरा डाव. पहिलं षटक. सनी यादव आणि मनोज जायभावे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शॉट ऑफ प्लेन. इथे डान्सिंग डाऊन द विकेट. स्टेप आउट झाले. एक जबरदस्त स्ट्रोक सनी यादव यांच्या बॅट मधनं हवाई मार्गाने चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावांचा पाठलाग करायचा आहे तर तुम्हाला याच पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल. सनी यादव मात्र निश्चितच आक्रमण करताय. ओ हो एज लीडिंग एज आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. ऋषिकेश घोडके विकेटच्या मागच्या बाजूला जबाबदारी सांभाळताय. सनी यादव मात्र इथे एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटच्या मागच्या बाजूला झेलबाद होत आहे. त्यांना माघारी परतावं लागतंय. सनी यादव मॅन फ्रॉम इगतपुरी. इथे गोटी फायटर संघाकडनं खेळत असताना या अगोदरच्या चेंडूवर एक मोठा स्ट्रोक देखील त्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाला षटकारासाठी. त्यानंतर मात्र ते पुन्हा एकदा मोठा हिट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटच्या मागच्या बाजूला एक सोपा झेल देत बाद होत आहे. माघारी त्यांना परतावं लागतंय. मेंडेटरी पॉवर प्ले मध्ये इथे नवीन बॅट्समन येत आहे. दर्शन मंडाले. आणखी एक नाशिक टेनिस क्रिकेट विश्वातील एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू. क्षेत्ररक्षण कुशल गायकवाड साठी थर्डमॅन. फाईन लेग. शॉर्ट लॉंग लेग. पॉइंट. कव्हर पॉइंट. कव्हर आणि दोन खेळाडू डीप मध्ये. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ. ओ यस क्लीन बोल्ड. व्हॉट अ बॉल. व्हॉट अ बॉल. खोलवर टप्प्याचा हा चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना इथे मात्र भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय आणि दर्शन मंडाले इथं शून्यावर बाद होत आहे. गोल्डन डकचा शिकार ठरताय आणि माघारी ते परतताय. कोटी फायटर संघ या संपूर्ण सिरीज मध्ये अजूनही मात्र स्ट्रगल करताना दिसतोय. कर्णधार मनोज जायभावे मात्र इथे एफर्ट्स लावत असताना सहकाऱ्यांकडनं मात्र तेवढा रिस्पॉन्स प्रतिसाद त्यांना मिळत नाहीये. कुशल गायकवाड मात्र इकडे जबरदस्त गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. एक लाजवाब चेंडू. खोलवर टप्प्याचा हा चेंडू. बॅट्समन क्लीन बोल्ड. बॅक टू द पवेलियन. कुशल गायकवाड ऑन अ हॅट्रिक. कुशल गायकवाड ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक काल वायडी वॉरियर संघाकडनं प्रदीप जाधव यांनी पटकावली होती. तर ही दुसरी संधी असेल. दुसरी विकेट हॅट्रिकची संधी असेल कुशलला. ओ या दरम्यान लेग स्टंपच्या अगदी बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय मुख्य पंचांकडनं. कुशल गायकवाडला पुन्हा एकदा एक संधी असेल. एक अवंतर धाव येते व्हाईट बॉलच्या रूपानं. धावसंख्या 2 गडी बाद. 8 धावा. 99 धावांचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा इथे घोटी फायटर संघ अडचणीत येतोय. अडचणीत सापडतोय. कुशल ओव्हर द विकेट. यावेळेस स्लोअर वन. कव्हर रिजन मध्ये अमित नेटावटे यांच्याकडनं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फंबल बघायला मिळालं. मिसफिल्ड. सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. 9 धावा. इथे सनी यादव यांच्या बॅटमधनं पहिला एक उत्तुंग षटकार बघायला मिळाला. निश्चितच त्यांच्याकडनं अपेक्षा होत्या मात्र सलग दुसऱ्या चेंडूवर देखील मोठा हिट करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेला. प्रयत्न फसला आणि एक सोपा झेल देत ते बाद झाले. त्यानंतर आलेला दर्शन मंडाले देखील शून्यावर इथे बाद होतोय.
कुशल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. इथे कुशल गायकवाड यांना मात्र रनवे मध्ये अडचण दिसते, स्टार्ट मध्ये अडचण येते. पॉवर प्ले पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 13 धावा धावपलकावर लागताय. या दरम्यान शॉर्ट ऑफ लेंथ डिलिव्हरी एक्स्ट्रा बाउन्स बघायला मिळाला. स्क्वेअर कट पद्धतीचा स्ट्रोक खेळला गेला. पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलं. धावसंख्या वाढते, 14 धावा धावपलकावर लागताय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 99 धाव्यांचं आव्हान घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला गोटी फायटर संघ. धावसंख्या 2 गडी बाद 14. प्रदीप पाटील डाव्या हाताचा हा गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. ओ ड्राईव्ह केलाय, सुरेख फटका, ऑफ ड्राईव्ह, मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू जातोय. मनोज जायभावी मात्र इथे बॅट्समन स्वतःला सेट करताय. निश्चितच एक मोठी इनिंग खेळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला जाईल. प्रदीप पाटील पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. ओ ड्राईव्ह केलाय, व्हॉट अ शॉट. मात्र इकडे मिड ऑन रिजन मध्ये क्षेत्रामध्ये कुशल गायकवाड अत्यंत चपळाईने चेंडूच्या मागे येत आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं कुशल गायकवाड यांच्याकडनं. बॅक टू बॅक आणखी एक चेंडू निर्धाव पद्धतीने डिलिव्हर केला जातोय. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव खर्च करताय प्रदीप पाटील. एज ओहो, आउटस्टँडिंग विकेट किपिंग ऋषिकेश घोडके. विकेटच्या मागच्या बाजूला देखील काय एफर्ट्स लावताय ऋषिकेश घोडके. या संपूर्ण सिरीज मध्ये ऋषिकेश घोडके यांचं निश्चितच कौतुक असेल. गोलंदाज, क्षेत्ररक्षक, विकेट कीपर आणि फलंदाज म्हणून अफलातून कामगिरी करताय, अप्रतिम कामगिरी करताय. सुप्रीमो चषक या ऑन साइडला पुल केलाय. व्हॉट अ शॉट, पुल पॉवरफुल, सक्सेसफुल. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. षटकार. पंचांकडनं इशारा येतोय, फ्री हिट असेल. मनोज जायभावे यांना आणखी एक मोठा फटका खेळण्याची एक मोठी संधी आयती चालून येते. या षटकाराच्या मदतीनं धावफलक वाढतोय. 2 गडी बाद 21 धावा. मनोज जायभावे एक लंबी रेस का घोडा आपण म्हणू शकतो. मोठ्या स्पर्धेतला, मोठ्या सामन्यातला हा मोठा खेळाडू. सलग 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचा पराक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे. लोणी प्रीमियर लीग असेल, राहुरी प्रीमियर लीग असेल, संगमनेर प्रीमियर लीग असेल, नाशिक टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग असेल, देवपूर प्रीमियर लीग असेल, एकापेक्षा एक मोठ्या स्पर्धेमध्ये अफलातून लाजवाब कामगिरी करणारा मनोज जायभावे, मिस्टर लीग, प्रीमियर लीग स्पेशालिस्ट खेळाडू म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. निश्चितच घोटी फायटर संघाकडनं देखील संघाला देखील फार मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडनं असतील. धावसंख्या 2 गडी बाद 22 धावा. यावेळेस बॅट्समन प्रशांत यांच्याकडनं एक मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता. षटक इथे संपतंय. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय. प्रति षटक 11 धावा या सरासरीने. 2 गडी बाद 22 धावा. 24 चेंडू
आणि आता पुढच्या 24 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी घोटी फायटर संघाला 77 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 77 धावा. या मैदानावर 24 बॉल मध्ये 77 धावा मला तरी अशक्य वाटत नाहीये, कारण या मैदानावर 120 धावा देखील चेस केल्या गेल्यात. नाशिक रोड प्रीमियर लीग मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये 120 धावा गाडीकर वॉरियर संघानं इथं यशस्वी पाठलाग देखील केलाय धावांचा. आणि या सिरीज मध्ये देखील इथे 96 धावा 99 धावा देखील चेस झाल्यात. तर निश्चितच 99 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलेला घोटी फायटर संघ, आणि जोपर्यंत मनोज जायभावे मैदानाच्या विकेटच्या आतमध्ये आहे हे टार्गेट मात्र अजूनही पॉसिबल, अजूनही शक्य आहे. मात्र गोलंदाजी मार्कवर फिरकीपटू मिस्ट्री स्पिनर नाशिकचा नाझिम गुल्ली ऋषिकेश घोडके येतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट. ओ जेल सुटतोय. अमित नेटावटे यांच्याकडनं जेल सुटतोय. इथे एक कडक स्ट्रोक बघायला मिळाला. स्क्वेअर कट कव्हर पॉइंट क्षेत्रात उभा असलेला खेळाडू अमित नेटावटे यांच्याकडनं एक सोपा झेल इथे ड्रॉप होतोय. बघूया या जीवदानाचा फायदा या पुढच्या खेळामध्ये मनोज जायभावे कसा उचलतात. यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ विकेट किपर महाराष्ट्र पोलीस मुरली जाधव यांच्याकडनं जाऊन पोहोचतोय. धावसंख्या 22. ओ यावेळेस स्क्वेअर कट केलाय. हलक्या हाताने चेंडूला स्ट्रेअर केलं. डीप बॅकवर्ड पॉइंट पॅक केलाय. डीप मधला खेळाडू वेगानं चेंडूवर धावत येतोय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न इथे विकेटवर केला गेला नाही. एक धावेवर दोन्ही फलंदाज इथे समाधानी ठरत आहे. 2.3 षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धाव फलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. ऋषिकेश आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करताय. ओ येस, क्लीन बोल्ड इज गॉन. बॅट्समन इथे क्लीन बोल्ड होतोय. विकेटच्या दोन्ही बाजूला फार मोठ्या प्रमाणात चेंडू वळवू शकणारा हा फिरकीपटू आपला क्लास दाखवतोय, आपला दर्जा सिद्ध करतोय, स्वतःला मैदानावर विकेटवर सिद्ध करतोय. सुप्रीमो चषक 2022 जो खेळला जातोय मुंबईमध्ये सांताक्रूज मध्ये एअर इंडियाच्या मैदानावर, तब्बल 9 लाख रुपये रकमेच्या फार मोठ्या स्पर्धेमध्ये शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर या संघाकडनं हे 2 खेळाडू, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असलेला खेळाडू मनोज जायभावे आणि गोलंदाज ऋषिकेश घोडके हे दोन्ही खेळाडू या संघाकडनं सहभागी होत सुप्रीमो चषक मध्ये सहभागी होत पुन्हा एकदा आपल्या स्थानिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी इथे नाशिकमध्ये परतलेत. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा 2.4 षटकानंतर. बॅट्समन इथे क्लीन बोल्ड होत आहे. नितीन राजगिरे येत आहे. मॅन फ्रॉम सिडको, हरदेव स्पोर्ट्स ओनर, टेनिस बॉल क्रिकेट बॅटचे ओनर हरदेव स्पोर्ट्स. ओ हो हो, बॅक टू बॅक सलग दुसरा बॅट्समन इथे क्लीन बोल्ड होतोय. नितीन राजगिरे क्लीन बोल्ड. ऋषिकेश घोडके ऑन इट्स फायर. जबरदस्त गोलंदाजी. ऑन अ हॅट्रिक ऋषिकेश घोडके. वॉट अ बॉलिंग. यावेळेस मात्र प्रचंड वेगानं टाकलेला हा चेंडू, आर्मर पद्धतीचा चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. सलग दुसरा बॅट्समन क्लीन बोल्ड. हॅट्रिकची संधी असेल. या अगोदर कुशल गायकवाडला हॅट्रिकची संधी होती. आता ऋषिकेश घोडकेला संधी आहे. मात्र समोरच्या बाजूला घोटी फायटर संघाकडनं येतोय किशोर माखने, ज्यांना फ्लिंटॉप म्हटलं जातं आपल्या उंचपुऱ्या देयष्टीसाठी, अष्टपैलू खेळासाठी. इगतपुरी तालुका टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा फलंदाज फ्लिंटॉप ऑन अ स्ट्राईक. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डीप मधला खेळाडू पुन्हा एकदा वेगानं धावत येतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फेकी अप्रतिम. सिंगल कंप्लीट केली गेली. या चेंडू सोबत षटकाची अखेर होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 4 गडी बाद 24 धावा. चार गडी बाद 24 धावा धाव फलकावर लागताय. ऋषिकेश घोडकेचं एक अप्रतिम षटक, एक लाजवाब षटकाची अखेर होते
आपली फिरकीची जादू दाखवत असताना इथे बॅट्समनला मात्र त्यांनी अडचणीत आणलं. सलग 2 चेंडूवर 2 बॅट्समनला क्लीन बोल्ड केलं. कर्णधाराने दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे सुरेखपणे पूर्ण करत मात्र इथे षटक कंप्लीट केलं आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी डीप मिड विकेट सीमारेषेजवळ इथे ऋषिकेश घोडके जात आहे. गोलंदाजी मार्कवर बदल होतोय. वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम समतानगर टाकळी इथे कुशल गायकवाड गोलंदाजी मार्कवर येत आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे बदल होतोय. जाऊया पुढच्या 3 षटकासाठी हिंदीमध्ये आपण ऐकू शकाल व्हॉइस ऑफ नाशिक मुन्नाजी शाह सरांना. धन्यवाद बोराड़े जी. काका नाना प्रीमियर लीग का ये मुकाबला घोटी फाइटर्स और खरजूल वॉरियर्स के बीच 99 रनों का लक्ष्य लेकर उतरी हैं घोटी फाइटर्स और 24 रनों पर 4 बैट्समैन अभी तक गंवाए हैं. क्या शॉट खेला है, क्या शॉट खेला है फ्लिंटॉफ ने. क्या बोलते हैं उसको, शरीराला साजेसा शॉट ऐसा कहा जा सकता है इस स्ट्रोक को. बाहुबली बैट्समैन. और मुझे तो लगता है इंजमामुल हक के बाद सबसे भारी भरकम शरीर वाले फ्लिंटॉफ जो इस समय बल्लेबाजी कर रहे हैं घोटी की ओर से. कुशल की अगली गेंद को ऑन साइड में खेलना चाहा. गेंद आकर लगभग पैड के स्थान पर लगी है. गेंद पहुंच रही है थर्ड मैन की दिशा में. लेग बाइज का इशारा आता हुआ अंपायर की ओर से. एक्स्ट्रा के रूप में ये 1 रन मिल जाएगा. 31 रन इस समय स्कोर है. लक्ष्य काफी बड़ा है. अभी बहुत लंबा सफर तय करना है, लेकिन मनोज जय भावे और फ्लिंटॉफ दोनों इस समय विकेट पर मौजूद हैं. क्षमता रखते हैं बड़े स्ट्रोक्स खेलने की. 14 गेंदें बाकी हैं. 68 रन भी और बनाने हैं जीतने के लिए. नेक्स्ट बॉल. मनोज जय भावे का मिस टाइम स्ट्रोक देखना है. फील्डर 3 दौड़ रहे हैं और क्या छूट गया. पाटिल के हाथों से क्या छूटा है. लॉन्ग ऑन से दौड़कर आए थे प्रदीप पाटिल. गेंद को कैच करने के लिए प्रयास भी किया गया, कोशिश भी की गई, गेंद तक पहुंचे भी. हाइट ज्यादा थी इस स्ट्रोक में. 32 रन 4 विकेट के पश्चात. अगली गेंद लेकर कुशल गायकवाड़. फ्लिंटॉफ के लिए गेंद है. बड़े ही सुंदर अंदाज में गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ. मिसफील्ड की गई और इधर दूसरा रन दौड़कर पूरा किया जा रहा है बल्लेबाजों द्वारा. 2 रन इस प्रकार से कंप्लीट हो जाएंगे. इसके साथ ही चौथे ओवर का भी खेल पूरा हो जाएगा. 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 34 रन. यानी जीतने के लिए 2 ओवर की 12 गेंदों से आवश्यकता है अब पूरे 65 रनों की. 12 गेंदे 65 रन, यानी 12 गेंदों में कम से कम 11 सिक्सर्स. अपना बल्ला परिवर्तित करना चाहते हैं मनोज जय भावे. हालांकि एक नामचीन खिलाड़ी हैं. 5वें ओवर तक विकेट पर खड़े हैं. एक जिम्मेदारी एज ए कैप्टन उन्हें अपनी टीम की नैया को पार लगाने की कंधों पर लेकर जो उतरे थे उसमें किस हद तक सफल होते हैं. उनके 4 साथी अभी तक साथ छोड़कर चले गए हैं. अगली गेंद मनोज के लिए और इस बार बहुत अच्छा शॉट खेला गया मनोज द्वारा. बहुत ही बेहतरीन शॉट. ऐसे 1-2 स्ट्रोक से मसला हल नहीं हो सकता है. चलिए क्रांति युवा क्रांति के कैप्टन, क्रांति युवा फाउंडेशन के कैप्टन प्लीज तुरंत आना है.
नेक्स्ट बॉल फॉर, और इस बार गेंद को उछाल कर खेला लॉन्ग ऑन की दिशा में, प्रदीप पाटिल वहां मौजूद है। एक रन यहां पर कंप्लीट कर लिया जाएगा। रन आउट की अपील भी की गई। कैप्टन कहां है? क्रांति युवा। चला गाड़ेकर वॉरियर्स पटकन, यहां वेड़ कमी है और प्लेइंग 11 लेकर आना है। अगली गेंद को ऑन साइड में खेला गया, सीधे 6 रनों के लिए फ्लिंटॉफ के बल्ले से। बड़ा ही सुंदर स्ट्रोक। इसके बाद होने वाला मुकाबला खेला जाएगा गाड़ेकर वॉरियर्स बनाम क्रांति, और इस बीच अगली गेंद को उछालकर खेला गया, फ्लिंटॉफ द्वारा रोकने की कोई गुंजाइश नहीं है। एक और चौका। सात गेंदें बाकी हैं अब और 48 रनों की आवश्यकता है। ऋषि, नेक्स्ट बॉल फॉर फ्लिंटॉफ। ओ पैरों पर आती हुई गेंद को सुंदर अंदाज में डीप मिड विकेट की तरफ धकेला गया फ्लिंटॉफ द्वारा। एक रन यहां पर कंप्लीट हो जाएगा। 5 ओवर का खेल पूरा हो गया। 5 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हुआ है 52 रन। लास्ट ओवर में 47 रन की जरूरत गोटी फाइटर्स को। मुकाबले में कुछ खास तो नहीं बचा है, 6 गेंदों की औपचारिकता मात्र बची है, लेकिन घोटी फाइटर्स के बल्लेबाजों को एक काम किया जा सकता है, वो है अपना संताप पूरा करना। गेंद को जितना ज्यादा चाहे बाहर भेजने की कोशिश करेंगे। अपनी पहली जीत की तलाश में थी घोटी। मोहम्मद शेख बुलाए गए हैं लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए, और गेंद होगी फ्लिंटॉफ के लिए। मोहम्मद शेख मुझे लगता है शायद गांधीनगर। बहुत ज्यादा शॉर्ट गेंद, खराब गेंद, और फायदा नहीं उठा सके फ्लिंटॉफ इस गेंद का। 22 का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। इस एक रन की सहायता से 53 रन पर पहुंचता हुआ टोटल स्कोर अब सम्माननीय प्रवीण जी लौटे। सम्माननीय गणेश जी बनकर, आपसे रिक्वेस्ट है प्लीज टॉस का बॉस के मंच पर पहुंचना है आपको। लौटे जी बनकर सर प्लीज आपको मंच पर आना है। इसके बाद होने वाले मुकाबले का टॉस होने जा रहा है। किरण जी करडीले, आपसे भी रिक्वेस्ट है प्लीज आपको भी आना है मंच पर। इस बीच ये गेंद मनोज जाय भावे, बड़ा ही ऊंचा स्ट्रोक, क्या छूटा है, लेकिन फील्डिंग वाली टीम में से किसी को कोई अफसोस नहीं है कैच के छूटने का, मलाल नहीं है, जानते हैं 3 गेंदों से 36 रन, असंभव सा काम। मोहम्मद शेख की अगली गेंद, मनोज जाय भावे को एक बार फिर, इस बार गेंद हवा में है, एक्स्ट्रा कवर की तरफ, और अच्छा कैच अरुण पोरजे द्वारा, रनिंग कैच। आज सुबह भी इसी प्रकार का बहुत अच्छा कैच लपका था अरुण पोरजे ने, किसी एथलीट की तरह तेज दौड़ कर आए कैच को लपकने के लिए। इधर सिक्का उछाला गया। देखना है अगले मुकाबले का, गाड़ेकर वॉरियर्स और क्रांति युवा फाउंडेशन। गाड़ेकर वॉरियर्स के कैप्टन ने टॉस जीता है और फैसला अभी बताना है। और प्लेइंग 11 भी देना है फोकने जी। क्रांति के कैप्टन भी आ जाइए, प्लेइंग 11 बताना है आपको। इस बीच अगली गेंद ऊंची उछाली गई और एक और विकेट इस बीच। बैक टू बैक 2 गेंदों में 2 विकेट मोहम्मद शेख के खाते में।
हैट्रिक चांस है मोहम्मद शेख के लिए अंतिम गेंद पर। अब इस मैच में ये तीसरा हैट्रिक चांस और देखना है मोहम्मद शेख पहले बॉलर बने हैं काका नाना प्रीमियर लीग में हैट्रिक लेने वाले, सॉरी दूसरे बॉलर बने हैं मोहम्मद शेख हैट्रिक लेने वाले काका नाना प्रीमियर लीग में। चलिए इसके बाद होने वाला मुकाबला खेला जाना है क्रांति फाउंडेशन बनाम गाड़ेकर वॉरियर्स के बीच। गाड़ेकर वॉरियर्स अभी तक इस इवेंट में अनबीटन हैं, अपने दोनों मुकाबले जीती हैं।